ज्या मातीत जन्माला आलो तिचा रंग सावळा, ज्या मातीत जन्माला आलो तिचा रंग सावळा. सह्याद्री असो वा हिमालय, मी छाती ठोकून सांगतो मी शिवरायांचा मावळा, मी शिवरायांचा मावळा. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावत, सिंहासनाधिराज, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला शिवरायांविषयी माझे मनोगत मांडण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. छत्रपती शिवाजी महाराज की हे नाव कानावर पडताच ज्याच्या मुखातून आपोआपच जय बाहेर पडते, रक्तात सळसळते, छाती अभिमानाने फुलते, अशा मराठ मावळ्यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. माझे नाव साई अरविंद गोसावी, साई अरविंद गोसावी. आज मी इथे अशा एक महान पुरुषाची गाथा उलगडणार आहे, त्याचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच इथली माती त्याच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते. शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वत्र पसरलेले आहे. कोण होते हे शिवाजी, असे कोणते काम त्यांनी केले की आज 350 वर्ष उलटूनही त्यांच्या नावाचा जय जयकार सगळीकडे होतोय. इथल्या लोकांना तर सोडत, पण इथल्या दर्याखोऱ्यांना जरी विचारले की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या समुद्री लहरांना माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा होता कसा होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर ही त्यांच्या कार्याची व पराक्रमाची माहिती सांगणारे व सर्वांना प्रेरणा देणारे आहे. छा म्हणजे 36 हत्तीचे बळ असणारे, त्रा म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, पा म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, मा म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे चिंतक, जा म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कोणी एकेकाळी आम्ही जनावरांसारखे जीवन जगत होतो. आमच्या अस्त्रधान्यांवर तर सोडत, पण आमच्या देहावर देखील अधिकार राहिला नव्हता. माणसं आणि जनावर तर सोडत, पण इथल्या मंदिरातील देव देखील इथे सुरक्षित राहिले होते. त्याच दरम्यान सिंदखेडचे राजा लखुजी जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणचंडी जशी जिजाऊ यांचे विवाह तोंडीस तोंड निजाम साईचे थोर सरदार मालोजी राजे भोसले यांचे सुपुत्र शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. त्यावेळी या महाराष्ट्रात 5 सुलतानी सत्ता राज्य करत होत्या. त्यांच्या आपसात सतत लढाया व्हायच्या, त्यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे, मराठा सैनिक नावाखून मारले जायचे. त्यावेळी या महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, डगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली, अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीचा गर्जना झाला. 19 फरवरी 1630 रोजी जनतेचा पोशिंदा राजा शिवबा जन्मला, जनतेचा पोशिंदा राजा शिवबा जन्मला, जनतेचा पोशिंदा राजा शिवबा जन्मला, जनतेचा पोशिंदा राजा शिवबा जन्मला. शिवराय जिजाऊंच्या संस्काराखाली हळूहळू वाढू लागले. जिजाऊंनी शिवरायांना लहानपणापासून सत्यासाठी व न्यायासाठी लढायचे शिकवले होते. जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि जर कोणी नडत असेल तर त्याला मराठ्यांची जात दाखवा, जर कोणी नडत असेल तर त्याला मराठ्यांची जात दाखवा. अशी शिकवण शिवरायांना जिजाऊंकडून मिळत गेली आणि मुळात